BCS करूनही इंजिनिअरिंग कॉलेजला जाता येतं का, याचंच आज उदाहरण तुमच्यासमोर ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, 11वी-12वीला सायन्स घेतलं, जायचं इंजिनिअरिंगला होतं, कुठेतरी गडबड झाली. BSc कम्प्युटर सायन्स केलं आणि BSc कम्प्युटर सायन्स करून पुन्हा CET देऊन कशा पद्धतीने टॉप इंजिनिअरिंग कॉलेजला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येतं, आज या पॉडकास्टच्या माध्यमातून ही जर्नी आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत असणार आहे महिमा गायकवाड, जिचा स्कोर आहे 99.28. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर ह्या जर्नीला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे महिमा गायकवाड. हिची स्टोरी तुमच्यासाठी इन्स्पायरिंग असणार आहे. महाराष्ट्र MCA CET मध्ये 1 वर्ष गॅप घेऊन सुद्धा कशा पद्धतीने आपण एका मोठ्या नामांकित कॉलेजपर्यंत मजल मारू शकतो, याचं उदाहरण आज आपल्या समोर आहे. हिचा स्कोर आहे 99.28. सो महिमा आपल्यासोबत आहे आणि चला महिमाकडनंच आपण सगळी जर्नी जाणून घेणार आहोत. सो हॅलो महिमा. हॅलो सर. ओके. सो महिमा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो मुलांच्याही आवडीचा असतो आणि सगळ्यांचा, व्हॉट वॉज दॅट मोमेंट ज्यावेळी रिझल्ट लागला? पहिलं तर मी सकाळी उठले, मी तुमचा पहिला मेसेज बघितला की रिझल्ट लागलाय आणि मग मी ओपन केलं. मला तर एक्सपेक्टेड होतं, खरं तर सांगू ड्रॉप होता आणि असं वाटत होतं की जर 92च्या वर नाही गेलं तर मग असं वाटेल की यार उगाच एक ड्रॉप. हां. मग मी ओपन केलं रिझल्ट तर 99 दिसलं. मग मी बघायला म्हणजे बघून ते प्रोसेस करायलाच खूप टाइम लागला, नाही का. असं फुल इमोशनल मोमेंट होता तो थोडा, कारण तो स्ट्रगल पण तेवढाच होता. हा, आणि माझे घरचे पण खूप इमोशनल झाले. एक्झॅक्टली. सर, नेमकं 10वी नंतरची आतापर्यंतची जर्नी तुझ्या याच्यात सांग जरा. 10th म्हणजे असं आपण ॲव्हरेजच असतो, पण असं असतं की नाही का इंजिनिअरिंगच करायचं होतं, ते तर फिक्स होतं. पण IT मध्ये स्पेशली करायचं होतं काहीतरी. तर मग माझं एवढं होतं की मी सायन्स घेऊन इंजिनिअरिंग कॉलेजला तर जायचंच आहे मला, बट ते तर काही कारणामुळे झालंच नाही. म्हणजे CET मध्ये स्कोरच कमी आला तर ते गोष्ट नाही झाली. म्हटले की आता आपण काहीतरी वेगळ्या कम्प्युटर सायन्स थ्रू तरी जरी होत असेल तर मग चांगलीच गोष्ट आहे. बरोबर. मग मी तुम्हाला कन्सल्ट केलं की मला MCA करायचं आहे, तर मग मी काय करू शकते. तर तुम्ही मला एंट्रन्स बद्दल सांगितलं होतं की आपण असं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ शकतो, म्हणजे जर तसं जाताना आलं तरी तू करू शकते इंजिनिअरिंग थ्रू MCA. तर मग तेव्हा केलं होतं. सो इन शॉर्ट, हर जर्नी इज व्हेरी सिम्पल. 10वी नंतर सगळ्यांचं स्वप्न असतं सायन्स घेऊयात, इंजिनिअरिंग करूयात किंवा मेडिकल करूयात, आणि फायनली सायन्स घेतलं. पण असं असतं ना, 11वी-12वीमध्ये कदाचित यश मिळतंही, कदाचित यश दुरावतंही. विद्यार्थी मित्रांनो, मात्र तिने हार मानली नाही. IT क्षेत्रात जाण्याचा निर्धार हा तिचा कायम होता. तिने BSc कम्प्युटर सायन्स कोर्सला ॲडमिशन घेतलं. पुणे शहरातच, मला वाटतं घोलप कॉलेजला होतं तुझं ॲडमिशन. अँड डेफिनेटली घोलप कॉलेजला असताना NAG अकॅडमी तिने जॉईन केली होती. खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास सुरू होता, पण मनात एक खंत होती, यार इंजिनिअरिंग कॉलेज को मैं जा नहीं पाई. त्यावेळी मात्र आमची चर्चा झाली आणि तिला पाथ कळाला की अरे, BSc कॉम्प्युटर सायन्स नंतरही आपण एंट्रन्स देऊन पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एंट्री करू शकतो, ह्यावेळी ग्रॅज्युएट होण्यासाठी नाही तर पोस्ट ग्रॅज्युएट होण्यासाठी. अँड फायनली CETची तयारी तिने जोरात सुरू केली. पण फायनल इयर, CET आणि कुठेतरी तिचं गणित चुकलं कदाचित आणि 92वरती अडकली. आता विचार करा, 92% असून सुद्धा 1 वर्ष गॅप घेऊन मी पुन्हा प्रयत्न करेन, हे शब्द तिचे होते. अँड डेफिनेटली कुठेतरी तिच्या पॅरेंट्सचाही सपोर्ट त्याच्या मागे होता. विद्यार्थी मित्रांनो, 1 वर्ष गॅप घेऊन परिस्थिती आज अशी आहे की 99.28 मिळालेले आहेत आणि फायनली तिचं ड्रीम पूर्ण होणार आहे. तर महिमा, थोडक्यात तुझी स्टोरी मी माझ्याही भाषेत सांगितली. ओके. विद्यार्थ्यांना आता सगळ्यात हे जाणून म्हणजे समजणं हे महत्वाचं आहे की तुझं अभ्यासाचं रुटीन काय होतं? माझं 1 इयर तर फुल ड्रॉप होतं. तर माझं मेन होतं की CET काही करून क्रॅक करायची. मी सगळे स्किल्स वगैरे सोडले होते, म्हणजे मी काहीच केलं नव्हतं. मी फुल CET वरच फोकस होता. तर माझं असं होतं की मी एव्हरीडे मॅथ्स करायचे, म्हणजे काही होते तिथं मी मॅथ्स करायचे. हां, कारण मला एवढं कळालं होतं की 99 पाहिजे, तर मॅथ्स शिवाय काहीच होऊ शकत नाही. तर मग मी मॅथ्स रोज करायचे. मग असं मी अल्टरनेट करायचे, लॉजिकल रिझनिंग कधी करायचे, कधी कम्प्युटर, कधी इंग्लिश. पण एवढं कळालं की आपल्या हातात 3 सब्जेक्ट असतात,
लॉजिकल रिझनिंग, इंग्लिश आणि कम्प्युटर कन्सेप्ट, कारण ते बरोबर. ऑलरेडी आपलं झालेलं असतं. परफेक्ट. हां, पण मला ते मागच्या वर्षी जेव्हा माझं होतं, म्हणजे नाही का मी फर्स्ट अटेम्प्ट दिला, तेव्हा मला कळालं नव्हतं की आपल्या हातात 3 सब्जेक्ट्स आहेत ॲक्च्युली, आणि आपण नाही का कशात दुसऱ्याच्याच मागे पडतोय. बरोबर. मग मी ते 3 सब्जेक्ट पण इतके परफेक्ट केले होते, मी मॅथ्सला पण तेवढंच लक्ष देत होते असं. मग मी मोस्टली लॉजिकल रिझनिंग तर फुल कम्प्लीट केलं होतं. Right. मी कम्प्युटर कन्सेप्ट पण पूर्ण कम्प्लीट केलं होतं. इंग्लिशचं ते मेन जे असतं वोकॅब ते सोडून बाकी सगळं खूप इझी असतं, बरोबर. तर मग ते होऊन जातं. तर किती वेळ अभ्यास करायची? मी 10 तास तरी म्हणजे असे अभ्यासात ते ना, जायचे. इतना तो लोग जॉब नहीं कर रहे थे, है कि नहीं? मतलब पढ़ने का जॉब उनका था, सो 8 आवर्स से ज्यादा किया, कारण टार्गेट हे फायनली अचीव करायचंच होतं. हो. बरोबर, आणि ते तिने केलंच आहे. तर मुलांना जर सल्ला द्यायचा असेल की यार फर्स्ट ईयर का कोई स्टुडंट आहे, सेकंड ईयर काय, थर्ड ईयर काय, तुझ्या अंदाजाने काय वाटतं किती दिवसाआधी, महिन्याआधी काम चालू केलं पाहिजे अभ्यासाचं? मला तरी वाटतं सेकंड इयरमध्येच केलं पाहिजे, कारण बेसिक्स तर खूप इम्पॉर्टंट आहे Yes. मॅथ्सचे. जर ते क्लिअर नसले ना तर काहीच समजत नाही. म्हणजे बरोबर. असं आहे की आपण पुढे जाऊच शकत नाही. ते आहेत. आणि 7th 5thचे कन्सेप्ट तर खूप इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. जर जॉमेट्री असेल किंवा काहीही असेल, प्रत्येक स्टेपला आपल्याला बेसिक खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याआधीच आपण म्हणजे सेकंड इयरमध्ये चालू केलं तर Right. चांगलीच गोष्ट आहे. इथला पॅटर्न कसा होता NSG अकॅडमीचा स्टडीचा? म्हणजे मला खूप असा हेल्पफुल वाटला, कारण मी प्रत्येक स्टेपला तुमच्याशी कनेक्ट होते. मला म्हणजे जर मी कोणता वेगळा पाथ चूज करते तर तुम्ही मला सांगायचे की तू नको करू, आधी हे कर, बरोबर. हे बेसिक आहे, हे इम्पॉर्टंट आहे, नंतर आपण त्याच्यावर जाऊ असं. असा कुठला मोमेंट ज्यावेळी एकदम डिमोटिवेटिंग वाटलं आणि पुन्हा कमबॅक करावं असं वाटलं? तो कमबॅक तर जेव्हा नाही का मला रिझल्ट कळाला की मला 92च आहे, तो खूप असं एक्सेप्टन्स म्हणजे लवकर येत नव्हता. तर मी तुमच्याकडे आले होते, तुम्ही पण म्हटले की आपण बाकीचे पण कोर्स बघत होतो, पण तुम्ही म्हटले की करायचं तर MCAच करायचं, बाकी काहीच करायचं नाही. बरोबर आहे. आणि तेव्हा माझा मामा पण बोलत होता की आपण करायचं तर तेच करायचे, कारण दुसऱ्या ह्याला आता सध्या तरी व्हॅल्यू नाहीच आहे. बरोबर. बरीच मुलं नाही का, त्यांना असं वाटतं की सिलेबसमध्ये 30 टॉपिक्स आहेत आणि दे आर लाईक 30च्या 30 टॉपिक्स प्रिपेअर करतात. देन कदाचित असं होतं की समजा एखादी मॉक आम्ही दिली, त्या मॉकमध्ये 100 क्वेश्चन्स आहेत आणि 100च्या 100 माझे आलेच पाहिजेत. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत फुल्ली फोकस त्याच्यावरच करतात, त्याच्यात वेळ निघून जातो. तुझी काय थॉट प्रोसेस आहे, आम्ही कसं तुला गायडन्स दिलं होतं? तुम्ही जे आत्ता बोलले सेम माझी थॉट प्रोसेस होती जेव्हा मी फर्स्ट अटेम्प्टला होते. तर मला वाटायचं की हा टॉपिक आहे ना, हा मला ह्याच्यात 100 पैकी 100 स्कोर यायलाच पाहिजे. पण नंतर जेव्हा मला कळालं की मी चुकतीये, तर तुम्ही तेव्हा सांगितलं होतं क्लासमध्ये पण की जर 10 क्वेश्चन आहे, सपोज तुमचे 7 किंवा 8 जरी होत आहे ना, तर म्हणजे तुमचा तो टॉपिक पूर्ण झालेला आहे. बरोबर. उगाच मागं नाही लागायचं की 10 आउट ऑफ 10च यायला पाहिजे. तर मग मी तो रूल अप्लाय करत गेले. आणि मग तुम्ही हे पण बोलायचे की आता तुम्ही हा टॉपिक जर संपवलाय आत्ता, तर तुम्ही लगेच टेस्ट नका देऊ, तुम्ही थोडा थांबा, 1 वीक द्या, 15 डेज द्या, नंतर टेस्ट देऊन बघा की खरंच तुमचा टॉपिक तो झालाय त्यावेळी का. बरोबर. हां, तर मी तोच रूल अप्लाय केला. आणि मग नंतर मी नोट करायची की माझा हा टॉपिक झालेला आहे, पण मी 15 डेज नंतर टेस्ट देते, पण तो माझा झालेला नाहीये असं बरोबर. कळतं, म्हणजे नाही का स्कोअरवरून. तो स्कोअर पण मी तुम्हाला नेहमी द्यायचे की माझा हा Exactly. स्कोअर आला आहे. आणि म्हणजे आपण एव्हरी स्टेपला खूप कनेक्टेड होतो. एव्हरी टेस्ट, एव्हरी मॉक, जर मी काही अभ्यास करायला घेते, जर हा टॉपिक घेते तर तरी तेव्हा पण तुमचा गायडन्स होता. मला तुम्ही असे 15 ते 20 PDF पाठवले एका टॉपिकचे, म्हणजे फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स. बरोबर. म्हणजे तुम्ही मला खूप हेल्प केली आहे ह्या सेकंड अटेम्प्टमध्ये. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पण आपण होतो, पण मला तर वाटतं माझं काहीतरी चुकलं असेल तिथे कदाचित. अँड सी, नॉर्मलायझेशन प्रोसेस असते, बऱ्याचशा गोष्टी असतात, बरेचशा अडचणी असतात, बट ओके, यू खत्म हो गया, आपने जो करना था फायनली करके दिखाया. घरच्यांना कसं क्रेडिट देशील, लाईक सपोर्ट अँड ऑल? मला तरी म्हणजे माझे घरचे खूप सपोर्टिव्ह आहेत. मला वाटलं की आता ड्रॉप घेईल तर लोक बोलतातच, पण असं काहीच नव्हतं. माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केला आहे. ते बोलले की तुझा जो डिसिजन असेल आपण तो म्हणजे त्याला नाही का एक्सेप्ट केलं त्यांनी. ॲक्च्युली तेच बोलले की आपण ड्रॉप घेऊ आणि करूया. मला एक्सपेक्टेड नव्हतं हे. मला वाटलं की मग आता घेईल वेगळं, पण नाही. पण सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. माझे पप्पा आणि मम्मींनी पण खूप सपोर्ट केला. माझे आजोबा ते माझ्या साईडला बसायचे तेव्हा तुमचा क्लास चालू असायचा तेव्हा असं. बरोबर. सो महिमा, मॉक टेस्टचा नेमका तुला NSG अकॅडमीचा काय फायदा झाला? ॲक्च्युली खूप जास्त फायदा झाला. मी स्लॉट 1 मध्ये होते
आपले जे एनर्जीचे क्वेश्चन होते सगळे ते सेम लॉजिकल रिझनिंगमध्ये होते, सेम इंग्लिशच्या ह्याच्यात होते, सेम कम्प्युटर कन्सेप्टमध्ये होते. ॲक्च्युली बरोबर. मॅथ्समध्ये पण होते, पण बऱ्यापैकी दिसलं की लॉजिकल रिझनिंगमध्ये खूप जास्त होते. आणि आपलं डिस्कस पण झालं होतं ग्रुपवर की आपले जे मॉक टेस्टमध्ये क्वेश्चन्स होते सगळे ते आले होते. बरोबर. याचा अर्थ असा नाही विद्यार्थ्यांना आमचं काही CET सेलची साठगाठ आहे, पण एक लक्षात ठेवा, ज्यावेळी एक कॉम्प्रेहेन्सिव्ह अभ्यासाचा पॅटर्न ठेवला जातो आणि महिमासारखे स्टुडंट मिळतात जे चप्पा एक एक बुक का कव्हर करते, तर डेफिनेटली सक्सेस हे मिळतंच. आणि महिमा, टॉपिक वाईज टेस्टचा कसा इम्पॅक्ट होता? आपले एक प्रत्येक टॉपिकच्या ॲटलिस्ट 5 to 6 तरी टेस्ट्स होत्या अवेलेबल, तर ते खूप हेल्पफुल झाले. मी एक्झामच्या आधी फक्त तेच करून गेलते, बाकी काहीच मी बघितलं नव्हतं. आपले म्हणजे जे 20 मॉक टेस्ट होते सगळे ते बघून गेलते, टॉपिक वाईज जेवढे टेस्ट होते सगळे ते बघून गेलते आणि ते खूप हेल्पफुल वाटले. कारण माझे क्वेश्चन आले की 10 सेकंड्समध्ये सॉल्व्ह होत बरोबर. होते, लॉजिकल रिझनिंगचे, इंग्लिशचे. खूप फास्ट. हां, आणि मला मॅथ्सला खूप टाईम भेटला म्हणून, म्हणजे ॲटलिस्ट 40 मिनिट्स तरी मला मॅथ्सला होते आणि बाकीचे बरोबर. मी सगळे त्या जेवढे 90 मिनिट्स होते ना, बाकीचे रिमेनिंग सगळे त्याच्यात कव्हर सो केले. इट मीन्स मॉकचं इम्पॉर्टन्स खूप खूप आहे. आहे. काय सांगशील मुलांना मॉक्सबद्दल? की मॉक देणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक स्टेपला आपल्याला कळतं की आपण कुठं चुकतोय, कोणता टॉपिक राहिला आहे असं, आणि ते खूप कळतं म्हणजे mocks बरोबर. through. म्हणजे हां. अनालिसिस हे क्लिअर होतं की हो. कुठे आपल्याला थांबायचंय आणि कुठे पुढे जायचंय. मुलांना काय सल्ला देशील तू की BSc कॉम्प्युटर सायन्स नंतरही कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो? म्हणजे बऱ्याच मुलांना असं होतं ना, यार इंजिनिअरिंग का सपना तो छूट गया पीछे. हां. BSc कॉम्प्युटर सायन्स करताना थॉट प्रोसेस अशी असते की यार हम तो आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज में ही है, नया क्या सीख रहे है ना? तर त्यांनाच तुझा सल्ला काय असेल? जर खरंच इच्छा असेल IT मध्ये जायची, तर आपण काही ना काहीतरी सोल्युशन तर शोधतोच. तर त्याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही आत्ताच शोधा तुम्हाला काय करायचं, तुमचा इंटरेस्ट काय आहे, आणि जर होत असेल तर CET देऊन जर तुम्हाला चांगलं फ्युचर भेटणारच असेल तर मग बरोबर. आत्ताच स्ट्रगल केलेलं चांगली गोष्ट एक्झॅक्टली. आहे. कारण यार सीधा BE BTech के लेवल में आप आ हां. जाते हो, है की नाही? तर जसं आपलं स्वप्न असतं ते ह्या पद्धतीने आपण बायपास घेऊन सुद्धा पूर्ण करू शकतो. हो. BSc अँड देन MCA. MCA. तर महिमा, कॉंग्रॅच्युलेशन्स Thank you, वन्स sir. अगेन. तुला पुन्हा डेफिनेटली मुलांना गायडन्सची गरज असते. हो. जेव्हा केव्हा गरज असेल मुलांना, डेफिनेटली विल कॉल यू. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच गाईज. थँक्यू व्हेरी मच.